आता पोहोचलो आहे गणसंकुल वर्कशॉपमध्ये. इकडे बघू शकता आगमन सोहळा आहे 22 तारखेला शनिवारी. मुंबईचा श्री मोठे मोठे गणपती मंडळ आहेत ना, त्यांच्या रिप्लिका पण इकडे आहेत. बघू शकता बघा, परेलचा महाराजा, ए ब्रदर्स. इकडे खूप छान सुंदर मूर्ती आहेत बॅलेसिंगच्या. समोर बघू शकता चिंचपोकळीचा चिंतामणीची रेप्लिक आहे. आणि हे बघू शकता समोर अरुंदाचं वर्कशॉप आणि एंट्री कोणाला देत नाही आहे. परेल वर्कशॉपमध्ये पोहोचलो आहे आणि इकडे बघू शकता आगमन होतं गणपती बाप्पाचं. आता पोहोचलो आहे परेलच्या महाराजाच्या इथे बघू शकता आणि परेलच्या महाराजाचं आगमन आहे. पोहोचलो आहे परेलच्या राजाच्या इथे बघू शकता आणि यावर्षीची थीम आहे परेलच्या राजाची. आता पोहोचलो आहे मुंबईच्या राजाच्या इथे आणि बघू शकता हा मुंबईच्या राजाचा आहे मेन एंट्रन्स. नमस्कार, मी संदेश चंद्रमणी मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल जस्ट संदेश ब्लॉगमध्ये. आणि मी पुन्हा एकदा आलेलो आहे आणि तुम्हाला देणार आहे गणेशोत्सव 2026ची लेटेस्ट अपडेट. आणि ह्या अपडेटमध्ये असणार आहे परेल वर्कशॉप, गणसंकुल वर्कशॉप, सतीदादाचं वर्कशॉप, अरुंदाचं वर्कशॉप आणि त्यासोबत देणार आहे मंडप अपडेट. आणि त्या मंडप अपडेटमध्ये असणार आहे मुंबईचा राजा, लालबागचा राजा, परेलचा राजा, परेलचा महाराजा, चिंचपोकळीचा चिंतामणी. या संडेला कोणत्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे ते. त्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. जास्त उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता पोहोचलो आहे गणसंकुल वर्कशॉपमध्ये बघू शकता आणि समोर बघू शकता अविघ्ना बिल्डिंग आहे. आणि अविघ्ना बिल्डिंगच्यात इकडे बघू शकता विजय सेल्स आणि विजय सेल्सच्या आतमध्ये लावलेलं बघा स्क्रीनवरती खूप छान फोटो आहे गणपती बाप्पा मोरया. आणि विजय सेल्सच्याच एक्झॅक्ट अपोजिटला आहे गणसंकुल वर्कशॉप. आणि आपल्यासोबत पुन्हा एकदा आहे ऋषभ. काय बोलतो बाकी? पुन्हा एकदा आपण अपडेट देणार आहे. आता आलो आहे आपण गणसंकुलला. आता आपण आणि इथला अपडेट देऊ तुम्हाला. गणसंकुल वापस अरुंदाचं वर्कशॉप, वापस परेल वर्कशॉप आणि सतीदादाचं वर्कशॉप. सतीदादांच्या इथे जाणार आहे बघूया आपल्याला. तिथं बघू आपण काय काय अपडेट्स असणार आहे. आपण इकडे बघू शकता श्री गणेश चित्रशाळा आणि दादा इकडे काम करतो आहे मूर्तीचं. आणि इकडे बघू शकता अमर आर्ट्स, खूप सुंदर छोट्या मूर्ती आहेत घरगुती. आणि इकडे बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहे छोटी. आणि इकडे बघू शकता उंदीर मामा वादक घेऊन आहेत वेगवेगळे. इकडे पुन्हा एकदा छोटा गणपती बाप्पा. खूप सुंदर मूर्ती आहेत. इकडे बघू शकता सार्थक आर्ट्स, खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत. आणि इकडे बघू शकता बॅलेन्सिंगच्या मूर्ती आहेत, रेप्लिका आहेत काही गणपती बाप्पाच्या. जे मोठे मोठे गणपती मंडळ आहेत ना, त्यांच्या रेप्लिका पण इकडे आहेत बघू शकता बघा. परेलचा महाराजा, त्यानंतर इकडे बघू शकता गोड गणपती खूप सुंदर. आणि अजून बरेचसे गणपती बाप्पाचे रेप्लिका आहेत मोठमोठ्या मंडळाचे इकडे खूप सुंदर आहेत. अपने माँ बाप साथ वैसे आते आणि इकडे बघू शकता बॅलेन्सिंग छोटी मूर्ती. इकडे बघू शकता श्रेया आर्ट. इकडे छोटा स्टेज स्टॉल. इकडे वेळे ब्रदर्स. इकडे खूप छान सुंदर मूर्ती आहेत बॅलेन्सिंगच्या बघू शकता.
पुन्हा एकदा गोड गणपती. इकडे लालबागच्या राजाची रेप्लिक आहे. वेळे ब्रदर्स साई गणेश चित्रशाळा आहे इकडे, शीतलक्ष्मी गणेश आणि समोर प्रारंभ कला मंदिर. बघू शकता प्रारंभ कला मंदिर. आपण आतमध्ये जाऊया. आणि समोरच बघू शकता लालबागच्या राजाची रेप्लिका. इकडे बघू शकता खूप सुंदर सुंदर छोटे गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत घरगुती. समोर बघू शकता चिंचपोकळीचा चिंतामणीची रेप्लिक आहे. इकडे खूप सुंदर मूर्ती आहे बघा, छोटे गणपती बाप्पा खूप सुंदर. निघालो आहे गणसंकुल वर्कशॉपमधून आणि जाणार आहोत अरुणदादाच्या वर्कशॉपमध्ये. इकडे बघू शकता गणसंकुलचा बॅगेट आहे आणि ह्या बॅगेटमधूनही मोठमोठ्या गणपती बाप्पाचं आगमन होतं. आणि इथून जेव्हा आगमन झालं होतं ना फोर्टच्या राजाचं, बघू शकता एवढ्या ना हे पूर्ण आहे ना, हा रस्ता पूर्ण भरला होता. हा पूर्ण रस्ता भरला होता क्राऊडने, भरपूर गर्दी झाली होती. पोचलो आहे अरुणदादाच्या वर्कशॉपच्या इथे. बघू शकता माझ्या पाठीमागे अरुणदादाचं वर्कशॉप आणि हे बघू शकता समोर अरुणदादाचं वर्कशॉप. आणि एंट्री कोणाला देत नाही आहे. समोर एक ट्रॉलीसुद्धा आहे. आता निघालो आहे परेल वर्कशॉप जाण्यासाठी. आणि अरुणदादाच्या वर्कशॉपची अपडेट अशी आहे की या शनिवारी नाही पण संडेला आगमन असणार आहे. बघू शकता परेल वर्कशॉपमध्ये पोचलो आहे आणि इकडे बघू शकता आगमन होतं गणपती बाप्पाचं. बघू शकता मूर्ती. गणपती बाप्पा आहे सुरतचा. मंडळाचं नाव वगैरे माहिती नाही आहे पण एकाला विचारायचं सांगितलं सुरतला जाणार आहे गणपती बाप्पा. बघू शकता. गेट बंद केलेलं आहे. आगमन झालं, आगमनानंतर लगेच गेट बंद करण्यात आलेलं आहे आणि अलाउड नाही आहे फोटोसाठी आणि व्हिडिओग्राफीसाठी बंद केलेलं आहे. आता पोचलो आहे परळचा लंबोदर. इकडे बघू शकता इकडे समोर आहे ना राईट हँड साईडला आहे ना परळचा लंबोदर विराजमान होतो आणि त्याचं आगमन आहे रविवार 23 ऑगस्टला
फायनली पोचलो आहे परळचा विघ्नार्था. बघू शकता लास्ट संडेला परळच्या विघ्नार्थाचं आगमन झालं होतं आणि ह्या आतमध्ये गलीमध्ये बसतो परळचा विघ्नार्था. आता पोचलो आहे परळचा महाराजाच्या इथे बघू शकता आणि परळच्या महाराजाचं आगमन आहे 29 ऑगस्ट शनिवारी दुपारी 2 वाजता. आणि पुन्हा एकदा अरुणदादा यावर्षी कशी मूर्ती असणार आहे सर्व इच्छुक असणार आहे बघण्यासाठी. बघू शकता परळच्या महाराजाचं मंडप आहे आणि काम वगैरे सुरू झालेलं आहे. बघू शकता हे बघा. पोचलो आहे परळच्या राजाच्या इथे बघू शकता आणि यावर्षीची थीम आहे परळच्या राजाची पंढरपूर. वरती बघू शकता श्री विठ्ठलची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे. हे बघा खूप भारी वाटतं आहे आणि अजून काम सुरू आहे, काम झालेलं नाही. आणि जेव्हा काम कंप्लीट होईल ना तेव्हा भारी वाटणार आहे. एक नंबर शकता गेटचं काम सुरू आहे. हे बघा आता पोचलो आहे मुंबईच्या राजाच्या इथे आणि बघू शकता मुंबईच्या राजाचं आहे मेन एंट्रन्स मेन गेट आणि काम बघू शकता सुरू झालेलं आहे. आता पोचलो आहे गणेश गल्ली मुंबईच्या राजाच्या इथे बघू शकता कामाला पण सुरुवात झालेली आहे आणि समोर बघू शकता डेकोरेशन पण झालेलं आहे. आता पोचलो आहे लालबागच्या राजाच्या इथे बघू शकता. हा लालबागच्या राजाचा आहे मेन गेट मेन एंट्रन्स. भव्य दिव्य असं मेन गेट बघू शकता. खूप छान एक नंबर. आता पोचलो आहे चिंचपोकळी चिंतामणीची येते आणि बघू शकता काम सुरू झालेलं आहे मंडपाचं. हे बघा आणि चिंचपोकळी चिंतामणीचं आगमन आहे 29 ऑगस्ट शनिवारी. आता पोचलो आहे चिंचपोकळीमध्ये. समोर बघू शकता चिंचपोकळी चिंतामणी विराजमान होतं त्या साईडला आणि ह्या गल्लीमध्ये आपण आलेलो आहे. आणि इकडे बघू शकता एक पूजा आर्ट म्हणून आहे वर्कशॉप छोटंसं घरगुती गणपती छोटे गणपती बाप्पा. आणि इकडे खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत. हे बघा खूप सुंदर मूर्ती आहे. हे बघा खूप सुंदर मूर्ती आहेत आणि डायमंड वर्क बघू शकता खूप छान केलेलं आहे डायमंड वर्क. हे बघा हे बघा. आणि ज्या मूर्तीकडे बघतो ना ती मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते. एवढ्या छान मूर्ती आहेत. सर्व मूर्ती डायमंड वर्क केलेली आहे. ही बघा ही 5 फूट उंच मूर्ती आहे आणि ह्यांच्याकडे ना एक फूटपासून ते 5 फूटपर्यंत मूर्ती अवेलेबल आहे.
पोचलो आहे बकरी अड्ड्याजवळ. हा समोरचा रस्ता गेला ना चिंचपोकळी स्टेशनसाठी आणि परेलसाठी, आणि हा रस्ता जो गेला आहे तो भायखळा नागपाडा प्ले रोडसाठी. आणि इथे बघू शकता सतीश दादाचं वर्कशॉप, आणि इकडे बघू शकता एल्फिस्टन राजाचं आगमन सोहळा आहे 6 सप्टेंबरला. फायनली वेळ झालेली आहे व्हिडिओ समाप्त करायची, आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अपडेट दिलेली आहे परेल वर्कशॉप, गनसंकुल वर्कशॉप, अरुणदादाचं वर्कशॉप आणि सतीशदादाचं वर्कशॉप. आणि त्याचसोबत मी मंडप अपडेट पण तुम्हाला दिलेलं आहे. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, परेलचा महाराजा आणि परेलचा राजा असे मी तुम्हाला गणेशोत्सव 2026ची लेटेस्ट अपडेट तुम्हाला दिलेली आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला सुद्धा नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पुढे असे एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण खुश राहा, मस्त राहा. बाय.